हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्वजण. या अगोदरचे ही व्हिडिओ मी आशा करते की तुम्हाला आवडलेच असतील. आजचा सुद्धा खूप सिंपल आपला या ठिकाणी पॅटर्न आहे. यामध्ये आपण विदाऊट स्लीव्सचा ब्लाऊज शिवणार आहोत. मी इथे खूप वेगवेगळ्या कलरमध्ये शिवलेले आहेत, बट आपण यामधला एक पॅटर्न जो फर्स्ट ब्ल्यू कलरचा ब्लाऊज होता तोच प्रॉपर कटिंग आणि स्टिचिंग अशा पद्धतीने पाहणार आहोत. शोल्डर जर आपली विदाऊट स्लीव्समध्ये असेल तर बऱ्याचदा प्रॉब्लेम येतात, तर आपण ते प्रॉपरली डिटेलमध्ये कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत. पूर्ण लर्निंग प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आर्टिस्टिक स्टिचेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. टेलरिंग कोर्स डे 31मध्ये आज आपण पाहणार आहोत शोल्डर ब्लाऊज विदाऊट स्लीव्समध्ये. या ठिकाणी आपल्याला जे छातीचं मेजरमेंट असतं त्यामध्ये +2 इंच एक्स्ट्रा मार्जिन आणि आपण जे खाली टक पॉईंट देणार आहोत तर सिंगल टक पॉईंटचा हा आपण ब्लाऊज घेतला आहे, तर +2 इंच अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी घडी करून घ्यायची आहे. सपोज जर 30 इंचाची आपली जर चेस्ट असेल तर त्याचा चौथा भाग हा 7.5 येतो. 7.5 + 2 म्हणजे 9.5, 7.5 + 2 म्हणजेच 11.5 अशा पद्धतीने आपले या ठिकाणी घडी यायला हवी आहे. या ठिकाणी आपला जो गळा आहे तर तो गळा घेत असताना आपल्याला 6 इंचाचा घ्यायचा आहे आणि जी शोल्डर पट्टी आहे त्या ठिकाणी स्लीव्ज नाही आहेत त्यामुळे ती 1.5 इंचाची घ्यायची. जर तुम्हाला कमी हवी असेल तर एकदम कमी घेतली तरी चालणार आहे. आणि जे मुंड्याचे जे पॉईंट आपण रेडी करतो ते 1.5 इंचावरती एक आणि 1 इंचावरती अशा पद्धतीने करायचे. या ठिकाणी तुम्ही पाहिलं की मी 3 डॉट दिले, ज्यातला 1 डॉट हा आपलं प्रॉपर मेजरमेंटचा आहे, 1 डॉट हा एक्स्ट्रा शिलाई मार्जिनचा आहे आणि 1 डॉट हा टक पॉईंटचा आहे. तर अशा पद्धतीने आपलं 1 टक पॉईंटचा हा ब्लाऊजची जी कटिंग आहे ती रेडी झालेली आहे. यामध्ये जास्त आपल्याला काही करायचं नाही, खूप सिंपल पद्धतीने हा स्टिच करायचा आहे. इझी टू स्टिच, इझी टू कटिंग, इझी टू वेअर अशा पद्धतीने सिंपल मेथडमध्ये आपला ब्लाऊज या ठिकाणी रेडी करायचा आहे आपल्याला. तर इथे काय करायचं आहे, आपण हा स्लीवलेस ब्लाऊज शिवतोय. तर स्लीवलेस ब्लाऊज शिवत असताना थोडंसं जर डीप नेक तुम्ही घेत असाल तर शोल्डर पट्टी छोटी घ्यायची. बट तुम्ही जर गळा हा 8 इंचापेक्षा कमी घेत असाल तर तिथे 2.25 इंचापर्यंत 3 इंचापर्यंत शोल्डर पट्टी घेणं अपेक्षित आहे. त्यापेक्षा जर तुम्ही कमी घेतलं तर कदाचित शोल्डरला थोडा ताण पडू शकतो, खूप जास्त घेतलं तर घोळ पडू शकतो. त्यामुळे थोडंसं व्यवस्थित पद्धतीने मेजरमेंट बॅलन्स करायचे. आता आपण हुकलूक पट्टी रेडी करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला साईडने जे स्टिच करायचं लॉक करायचं तर त्याच्या देखील 1 इंचाच्या आपण पट्ट्या रेडी करून घेऊ. अशा पद्धतीने आपली कटिंग रेडी झालेली आहे. आता आपण स्टिचिंगला स्टार्ट करूयात. तर स्टिचिंग करत असताना या ठिकाणी आपल्याला बॅक आणि फ्रंट पार्टचे अगोदर आपल्याला एक तर बॅक पार्ट घ्यायचा किंवा फ्रंट पार्ट घ्यायचा आणि जो हातात घ्याल तो कम्प्लिटली पूर्ण करायचा आहे. बट इथे कसं आपलं अस्तरचं असेल तर आपण फायनल लुक देऊन रेडी होतो. बट या ठिकाणी स्लीवलेस आहे प्लस सिंगल कपडा आहे, त्यामुळे बॅकला फक्त टक पॉईंट द्यायचा आहे आणि अगोदर फ्रंट पार्ट फायनल करायचं आहे. खूप सिंपल प्रोसेसमध्ये खूप लवकर अशा पद्धतीने होणारा हा ब्लाऊज पॅटर्न आहे. आता आपण फ्रंट पार्ट देखील रेडी करून घेऊयात. फ्रंट पार्ट रेडी करत असताना लक्षात घ्यायचं आहे की जर फ्रंट पार्ट असो किंवा बॅक पार्ट, तर जो पीस घेतो आपण त्याच्यावरती एक नेम लिहिलेलं असतं कंपनीचं, त्यांच्या काही स्ट्रॅटेजीज असतात. तर ते नेम लिहिलेला जो पार्ट आहे ना तो आतल्या बाजूला गेला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी स्टिच करायचे. आता प्रॉपर आपण मार्क करून घेतला टक पॉईंट आपला 10.5 आणि लेफ्ट साईडनी 3.5 इंचावरती मार्क केला गेला होता. तर तशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घेऊन दोन्ही पार्टला आपल्याला स्टिच करून घ्यायचे. यानंतर आपण शोल्डर जोडून घेऊयात. ह्यातला मेन पार्ट हाच आहे की ह्याचा शोल्डर जोडला जाणं, किंवा कारण बाकीचे जे पार्ट आहेत ते पूर्णपणे ओपन असल्या कारणाने आपल्याला शोल्डर जोडूनच त्यानंतर त्यांना फोल्ड टिप देऊन एकमेकांना लॉक करून घ्यायचे. आता हुकलूक पट्टी आपण रेडी करून घेऊयात. तर अगोदरही मी सांगितलेलं आहे, आपला जो उजवा हात असतो उजव्या हाताच्या बाजूला हुक पट्टी असते आणि डाव्या हाताच्या बाजूला लूक पट्टी असते, म्हणजे ज्याला आपण हुक अडकवतो.
अशा पद्धतीने आपले दोन्ही पार्ट रेडी करून घ्यायचे. तर लूक पट्टी आतल्या बाजूला स्टिच करून बाहेरच्या बाजूला फोल्ड होते आणि हुक पट्टी ही बाहेरच्या बाजूला स्टिच करून आतल्या बाजूने फोल्ड होते. हुक लूक पट्टी रेडी करून झाल्याच्या नंतर आपल्याला जे मुंडा आहे आणि गळा आहे, तर त्या गळ्याला आपल्याला पट्टी ॲड करून घ्यायची, दाबटीप त्या ठिकाणी देऊन घ्यायची. खूप सिंपल प्रोसेस आहे. व्हिडिओ कंटिन्यू पहा, तुम्हाला खूप साऱ्या नवनवीन गोष्टी लक्षात येतील. आपण अगोदर फ्रंट आणि बॅकचा गळा रेडी करून घेतोय. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं की 1 इंचाची जी पट्टी आहे ती फोल्ड करायची आणि व्यवस्थित बाहेरच्या बाजूने आपल्याला या ठिकाणी ती स्टिच करून घ्यायची आहे. छान अशा पद्धतीने आपल्याला आतल्या बाजूला फोल्ड करून त्याच्यावरती प्रॉपरली स्टिच देऊन घ्यायची. सेम आपल्याला जो मुंड्याचा जो पार्ट आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला सेम प्रोसेस फॉलो करायची. बाहेरच्या बाजूने आपल्याला कपडा स्टिच करून आतल्या बाजूला फोल्ड करून घेऊन त्यावरती आपल्याला दाबटीप द्यायची. हे झाल्याच्या नंतर आपण बॅक आणि फ्रंट पार्टचा जो खालची पोर्शन आहे त्यामध्ये काय चेंजेस करणार आहोत तेही मी सांगेल. तोपर्यंत कंटिन्युअसली व्यवस्थित व्हिडिओ पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व बारकावे सहज लक्षात येतील. या ठिकाणी आपला मुंडा पार्ट जो आहे तो रेडी झालेला आहे. आता बॅक पार्ट पाहूयात आपण. तर बॅक पार्टला व्यवस्थित 1 इंचाची जी पट्टी आहे ती प्रॉपरली फोल्ड करून स्टिच करून घ्यायची. आता या ठिकाणी आपला फ्रंट पार्ट सुद्धा ओपन आहे, तर तो कसा आपल्याला फोल्ड करायचा ते एकदा बारकाईने पहा. तिथे थोडंसं लक्ष द्या, कारण ते महत्त्वाचं आहे. आता आपला जो मुंडा आहे तो एकमेकांना जुळवून घ्यायचा आणि जे खालच्या बाजूला आपण बॅक पार्टला स्टिच केले त्या ठिकाणी फ्रंट पार्टला मार्क करायचं आणि प्रॉपरली तीच पट्टी स्टेबल ठेवून स्टिच करून घ्यायचं.
आता यात महत्त्वाचा भाग जो दुसरा पार्ट आपल्याला जोडायचा त्या ठिकाणी असणार आहे, कारण दुसरा पार्ट जोडत असताना जे बॅक पार्ट आहे ते तर मार्क करायचेच आपल्याला, बट हुकलूक पट्टीचे सुद्धा आपल्याला मार्किंग करून घ्यायचे, कारण तिथे सुद्धा कमी जास्त न होणं हे खूप जास्त गरजेचं आहे. व्यवस्थित जुळवून घ्यायचं आणि मार्क करून घ्यायचं. आता प्रॉपर त्याच मार्किंगवरती आपल्याला स्टिचिंग देऊन घ्यायची. यानंतर आपल्याला बॅक आणि फ्रंट पार्ट व्यवस्थित जुळवून घेऊन आपलं जे प्रॉपर कमरेचं जे मेजरमेंट आहे त्यानुसार आपल्याला स्टिच करून घ्यायचं. आणि मुंड्यामध्ये पण काळजी घ्या की मुंड्याची जी स्पेस आहे तर तो जास्त ओपन राहता कामा नये, आपल्या बॉडीला एकदम अटॅच असेल अशा पद्धतीने मुंड्यामध्ये आपल्याला स्टिच द्यायची आहे. आणि कमरेला सुद्धा जे आपलं प्रॉपर फायनल मेजरमेंट आहे त्याच्यानुसार स्टिच देऊन घ्यायची. सिंगल टकमध्ये आहे त्यामुळे खूप छान पद्धतीने फिटिंगही येते आणि बसतो सुद्धा ब्लाऊज. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. जर तुमचे अजून कोणी फ्रेंड असतील ज्यांना टेलरिंग कोर्स शिकायचा असेल तर त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ शेअर केला तरीही चालेल. खूप बेसिक प्रोसेस आहे, ज्यांना काहीच येत नाही ते सुद्धा हा ब्लाऊज शिवू शकतात. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.